नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी या पुढच्या भागात मी नेहमीप्रमाणे तुमचं या फुलांच्या साक्षीने स्वागत करतोय। अतिशय टवटवीत अशी फुलं आहेत। तर आमच्या शेजारी घर आहे, त्याच्या टेरेसवर ही फुलं आहेत। आम्ही तिथे येऊन मी सारखं रेकॉर्डिंग करतोय। तर आता या भागात पहा की वेगवेगळ्या घटना दररोज घडत असतात डिग्रजच्या कृष्णाकाठी। तर या थोड्या घटना करून शेवटला एक मोठा भाग आहे की मुंबईचा मित्र आपला मयुरेश याला मी जनावरांचा चारा जो बांधायचा भारा असतो तो भारा बांधायला मी शिकवलाय। तो आता शिकला का नाही या शेवटच्या भागात तुम्हाला कळेलच। तशा अगोदर छोट्या घटनांचे भाग आहेत ते पहा। आणि बरेच दिवस झाले नदीवरल्या घटना येत नाहीयेत, मी टाकल्या नाहीयेत। तर याच्यानंतर सलग 2 भाग हे मी नदीवरल्या घटनांचे टाकणार आहे। आणि याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठचे कंटिन्यू असे भाग येतात। तुम्हाला आवडत असल्यास नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करत चला। डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला। धन्यवाद। निसर्गाची अप्रतिम अशी कलाकुसर कुणाशी तर गाडीच्या टायर खाली तुडवली गेली आहे। तर मित्रांनो, अशी कलाकुसर ही निसर्गाशिवाय कोणालाच करता येणार नाही। तर याची काळजी घ्या, जपा, संवर्धन करा आणि गाडी सावकाश आणत चला। आता हा लहान बंधाऱ्यावरला किस्सा आहे। लागला काय? कुठला आहे? हां, जोर पडली धर हा ना, पळून जाईल आता हा मासा पिशवीत ठेवायचा आहे आणि या ठिकाणी लहान बंधाऱ्याचे दरवाजे बदलायचे काम चालू आहेत। याचा पूर्ण एक मोठा भाग देखील येणार आहे आणि दुसरा मासा यांनी पकडला बहुतेक। हा कुठला मासा आहे? काय कलर कसला आहे बघा? आता या पुढच्या घटनेत मित्रांनो, या मुलाला भरपूर लागले, डोळ्यापाशी वगैरे रक्त आले। तर याची गाडी फक्त आमच्या समोर स्लिप झाली। तर रस्त्यावर नवीन रस्ता केल्यावर खडी किंवा चुरा असतो त्यावरून गाडी सावकाश नेत चला। आमच्या गाडीला हे करते काय वाजवायचं नाही ते कसलं वाजवते। आजी मी लय गाडी फास्ट आणतोय, काय करू मी? तू सुद्धा पाठ टाळू नको, लोकांचा तळतळ घ्यायचं नाही बाळा, काय नाही घ्यायचा। मग हळू आणतो। गाडी शिस्तीत न्यायची, लोकांना बी त्रास होईल आपल्याला बी होईल। बरोबर का? चूकचा लोक करतात म्हणून आपण करायचं नाही, आपण शिस्तीने जायचं। काय हे महत्वाचं आहे। त्याने करतात म्हणून आम्ही करायला जायचं नाही। त्याने सोन्याची सुरी घालून फास्ट घेऊ दे, आपला हाय सुरी गाडी शिस्तीने न्यायची। माणसं पोरं बाळं येतात जातात। तर मित्रांनो, आता या शेवटच्या भागात पहा। मयुरेश हा मुंबईचा मुलगा आहे, तुम्हाला माहितीच आहे। आणि त्याला म्हटलं की भारा बांधा जमतोय का, जनावरांचा चारा बांधा जमतोय का, याला बघूया निदान गाठी तर मारा येतात का। तर त्याची फजिती काय झाली ते या शेवटच्या भागात पहा। आणि याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठी नदी किनारी पोहताना घडलेले 2 भाग येणार आहेत। सर्वांशी शेअर करत चला मित्रांनो, खुश राहा, पाहत चला। मोबाईलला पाणी पड लागले। चाराच्या पेंड्या या सम प्रमाणात दोन्ही बाजूला विभागून कशा ठेवायच्या याचे मी त्याला बांधत असताना गाईड देखील करत होतो। ते नको, ह्या संख्या वाढायचं, समोर तेवढं वाढायचं। इकडे चला तसं तेवढं नको, तेवढं हे खाली दोरा पाहिजे एवढं। हा, तोड खाली ओढ थांब ही सोड खाली। हा, वड तिकडे ओढ। बस हा, इकडे तिथं आता धरा, तिकडे त्यातलं इथं घाल काय त्यातलं कसा इथं घाल। हा, इथं घाल, हात घाल हा, इकडे तिकडे वडाय प्रेशर लागला पाहिजे। वडा जोर तसं नाही, बसून वाढायचं, बसून करकचून वडला पाहिजे। अजून इकडे घे, मग थांब नाही जाऊन दे, काय अडचण नाही। अजून इकडे घे, ह्या साईडला घे अजून। हा, खाल्लं वड थांब, महिला पाऊस आला बिंडा वज्जा आहे घे तू। एकदा बांधा व्यवस्थित नाही शिकला ना मग काय याचं वडले काय। हा, आवड पाय देऊन आवड जेवण आहे कोणा जेवण आहे? हा, हे मसाला जेवण आहे रे। मोठं जेवण कोणाचं म्हटलं काय, संध्याकाळी पार्टी काय? मला एकच वडायचं, हे 2 कशाला वाढलाय? हे नाही, एकच वडायचं, एकच वड। हा, एक वडलास बांध तिथं, गाडा बांधायची, गाडा मारायची असं इथं गाडा मार, इथं दाबून नाही परत सुटतोय। एक सोड, ही एक सोड, हे एक सोड। हा, एक गाडा मारायचं। हा, हे ह्या सोबत गाडा मारायची, एका सोबत। हा, मलाच काय? हा, जरा मार कसली गाडा मारला बरं सर। आधी इकडे हे कुठं आहे काय? इकडचं कुठं आहे? इकडचा टोक कुठं आहे? हा, इथं आहे बघा। आता ह्या टोकाचं सेम तसं करायचं, वडा बघ। हे आता बाहेर बसलं बघ, बाहेर नाही, ह्यात गेलं पाहिजे, प्रत्येक ह्यात गेला पाहिजे, नाही ते परत दमवते। हा, ती बी अशी मारायची, फक्त तिकडे वडाला जास्त ताकद लागत म्हणजे ह्या साईडला जास्त घ्यायचं ना तुला। घे अजून तिकडे वडा जास्त आहे त्या साईडला। हा, घे अजून वड का तिकडे वडाला। हा, आता इथं हे घुसवत, तिकडे जमीन लागली पाहिजे।
पडला चेष्टा करायला तोय मला वाटतं खरं गाडी अंगावर गेली काय घाबरले तिने पडला कसं करतील बघ आता तू जेवढं ह्या साईडला निघशील तेवढं पुढे वडायला ताकद कमी लागणार रे कमी जागा लागणार जेवढं ह्या साईडने खिचील तेवढं जास्त वडलं जाणार ते कळलं काय म्हणतो मी जेवढं इकडे येऊन द्या इकडं हा जेवढं तू इथनं स्टार्ट करशील तेवढं जास्त वडलं जाणार ना आता हे ह्याच्यात काय करायचं आता हा ह्यातून तिकडे घे हो तो बिंडा मला परत सोडून बांधायला लागणार लक्षात ठेव असा बिंडा कधी जात नाही हे असं आत ओढवायचं हा इकडे ओढ नको हे नाही हे जाय हे जाय हे ओढायचं हे काय आपण हे ओढलं जाईल ना वडलं गेलं पाहिजे ऐक गाठ बसूपर्यंत गेलं पाहिजे इकडे किती जोरात वाया गेला बघ ह्यो एस्टेजला गेलाय शेव एस्टेज गेला त्यामध्ये बसून झालाय थांब थांब माग थांब जरा ही ताकद तुला का लावा लागली माहिती का शर्टावून निंजा लिहिले निंजासारखं वड ताकद तुला का लागला कळत तुला इकडे वेस्टेज किती गेला विषय नाही वेस्टेज कसरला गेलाय आता मी तुझं शे बांधून मला घेऊन चालते वे लय वज होते मी बांधू तुला माझं रेकॉर्डिंग बांधताना काना कोण करतो बघा किती सेकंद करते बघा काय टायमिंग नको नाही, टायमिंग मनात हा हे दिसते की तो टायमिंग काय हा. त्यानंतर घे हे काही खरं नाही या मस्त झालं का चालेल त्या टायमिंग हे मोबाईल चालू आहे ना हो चालू बंद करू हे बघ झालं का चालू चालू बरोबर 16 सेकंदाला चालू केलं बरं का हो करा किती राहिलं बघा एवढं राहिलं पाहिजे माझं एवढं राहिलं होतं जरा कमी ओके ओके डिग्रजच्या कृष्णाकिनारी काही ना काहीतरी भाग घडतच असतात आणि रेकॉर्डिंग करताना देखील काही ना काहीतरी घडत असते हे पहा माझ्या शेजारी मांजर खेळालं आमचं आणि मी रेकॉर्डिंग करायला माईक बाजूला ठेवल्यावर त्यानं किती तुकडा पाडला बघा स्क्वॉड आहे कंपनीचा कॉड आहे त्याने एक तुकडा पाडला आणि अजून हलताना देखील त्याकडे बघायला लागले हे बघा धरतो त्या वाघाला थांबा इकडे. हे बघा हे बघा हे बघा हे ना तुकडाच पाडला मला चौचील बाबा जाऊ दे माझं ठेवायला नीट लक्ष नव्हतं सर 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 चला डिग्रजच्या कृष्णाकिनारचे दररोज भाग येतात मित्रांनो तुमच्या मित्रांशी शेअर करत चला नेहमी खुश राहा सुरक्षित राहा धन्यवाद ऐक मधनं तोडाल तर आता हे तोडलं तर ठीक आहे ही मेन वायर मधनं तोडाल तर अबे साले